नसले तरी चालतील. वाघिणला एकच असला तरी वाघिण बिन घोर घोरते. कोंबडीला किती असतं तो? मुर्गी के तो फूत घणो आगे पीछे थाट, चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. पुढे कोंबडी मागे 30-35 पिलं, तिला वाटतं गठ्ठा मतदान आहे, फुल मेजॉरिटी, आणि कोंबडी डुलत चालते. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. एक टेम्पो खाली, एक ट्रॅक्टर खाली, एक मोटरसायकल खाली, एक मांजरनं नेली, एक बोक्यानं नेली, एकटी कोंबडी उरली. चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. मालेगावनी एक बाई एसटीत बसली, 6 लेकरं होते सोबत. कंडक्टरच्या मागे बसले, एक डोक्यात मारायचं, खिशात हात घालायचं, एक पैसे काढायचं, एक ते टिकटाला ताणायचं. कंडक्टर कावला संतापला, म्हणले, ए भाई किसके बच्चे? बोले मेरे. कंडक्टर म्हणला, इतने बच्चे तेरे? ती म्हणली, तो क्या तेरे? कंडक्टर म्हणला, ते को समझते नहीं कि इसमें से आधे घर को रख कराने को क्या होता? ती म्हणली, मावो मेरे को समझता नहीं कि इसमें से आधे मैं घर को डाल के आई. बोले डझन भर झाले काय पाहता. पुरे एकचे पुत्र माय पोटी एकच. धन्यवंशी जन्मला भगीरथ. प्रभू रामचंद्राच्या 63 पिढ्या खपल्या तेव्हा माता गंगा आली. तसे त्या 4 पिढ्या आहेत, सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप, आणि 5व्या पिढीत भगीरथ. भगीरथानं गंगा आणली म्हणून भागीरथी. भारतात 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता. या 5 गोष्टी ज्या राष्ट्रात आहे तो भारत. विठ्ठल मुलगा सुपुत्र पाहिजे. निरोगी काया पतिव्रता जाया, सुपुत्र मुलगा. 4थं जीवनातलं सुख आहे दैवी संपत्ती. दैवी संपत्ती घरात पाहिजे. आणि 5वं सुख आहे ईश्वर प्राप्ती. ईश्वर प्राप्ती म्हणले हो, तुकोबाराय सांगता, हित भावे जरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे. देवाचं चिंतन करणे हे हित आहे. आणि अशा हिताला जो जागरूक आहे त्याच्याबद्दल महाराज पहिल्या चरणात बोलतात. धन्य माता पिता तयाती, धन्य माता पिता तयाती, धन्य माता पिता तयाती, धन्य माता पिता आपुल्या हिता जो असे जागता, जो स्वतःच्या हिताला जागरूक आहे,
धन्य माता पिता तयाची. आधी माता आहे नंतर पिता आहे. वयाच्या हिशोबाने जर विचार केला तर मोठे वडील आहेत. लग्न पत्रिकेमध्ये जर मोठ्या माणसाचं पत्रिकेत नाव खाली टाकलं गेलं, धाकट्याचं वरती टाकलं गेलं, लोक लग्नाला सुद्धा जाती नाही. तुकोबारायांना माहिती नव्हतं गाव, तरी तुकोबाराय सांग धन्य माता का? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदांना आधी आईला नमस्कार केला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गुरुभ्य देव पण अतिथी देव भव. लेकरावरती आईचे संस्कार असतात, मातृवंशाचे संस्कार असतात. दुःशिलो मातृदोषात, पितृदोषात मूर्खता, कार्पण्य वंशदोषात, आत्मदोषात दरिद्रता. आईचे संस्कार लेकरांवरती महत्वाचे आहेत. वेदांना आधी आईला नमस्कार केला. वेद शास्त्र पुराण ग्रंथ संपदा आईला नमस्कार करते. सगळ्या संतांनी आधी आईचाच उल्लेख केला. प्रत्येक माणसाला 5 माता सांगितल्या शास्त्रकार. एक जन्म देणारी माता आणि जिच्यावरती आपण त्या ठिकाणी आयुष्यभर वावरतो ती असणारी धरती माता. ज्ञानोबारायांना आपल्या जन्म देणाऱ्या मातेचा उल्लेख केला नाही, पण मदालसेचा उल्लेख केला. ज्ञानोबारायांची आवडती माता मदालस आहे. जीवनामध्ये मातेला पितृवंश संस्कार, मातृवंशाचे संस्कार आतापर्यंत जेवढे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संतपुरुष झाले, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचा खूप मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. या महाराष्ट्राच्या मातीत 3 माता झाल्या. त्यांनी महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलून टाकली. 16व्या शतकात जन्माला आल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. 17व्या शतकात जन्माला आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि 18व्या शतकामध्ये जन्माला आल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. या 3 मातांनी या महाराष्ट्राचं चित्र बदलवून टाकलं. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी. ओ हिंद भूमीचे नारी, ओ हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, ओ हिंद भूमीचे नारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी. तुमचं योगदान. आवाज कमी नका करत जाऊ, मोकळा करा ना. असा पिकअप धरला की लगेच तोडून टाकते. तुझ्या कुशीतून बस असं ठेवा. धन्यवाद दादा, देव तुमचं भलं करो. 5चे 25 होल तुमचे, यल मांडवावर जाऊ तुमचं. थोर संत ज्ञानी. प्रत्येकाच्या जीवनात आईचं खूप मोठं योगदान आहे. दुर्दैव असं की आमच्या घरात आईच उरली नाही. पूर्वी लोक सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधाला साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साई येत नाही. माय उरली कुठे, आई उरली कुठे आमच्या घरात? आईचं झालं मॉडिफिकेशन, आईची झाली मम्मी. मम्मी मॉडर्नतेच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतला पचरे झाले दूध बाटलीत टाकून देते. ती बाटली पोराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक कोणी लावली लेकराला? लहानपणी दुधाची बाटली. पोरग शाळेत गेलं, दप्तरात
हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरीला लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली, याने घेतली देशीची बाटली, देशाच्या बाटलीने हाऊस नाही फुटली, याने घेतली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीने आताडी फाटली, डॉक्टरनं लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने शुद्धीवर आलं नाही, त्याला लावली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने जमलं नाही, शेवटी ते मेलं, त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली, सटक तुम्ही लावली ना बाटलीची. जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. 2 राजे दिले या महाराष्ट्राला. जिजाऊंनी शेवटी गर्भ